पंढरपूरमध्ये कास्ता पाईपचा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात आला। कास्ता पाईपचे केळकर यांच्या हस्ते नगर परिषद व स्थानिक व्यापाऱ्यांना तब्बल 50,000 कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। तसेच स्वच्छ पंढरपूर प्लास्टिक मुक्त पंढरपूर या अभियानाअंतर्गत पोलीस व पत्रकार बांधवांना रेनकोट वितरण करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। पाईप्स यांनी पंढरपूर नगर परिषदेमध्ये पंढरपूर शहरामध्ये येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी 50,000 कापडी पिशव्या देण्याचा निर्णय घेतला। कास्ता पाईप यांचा अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाच्या माध्यमातून प्लास्टिकच्या आपण गेली बघतोय प्लास्टिक बंदी घातली पाहिजे आणि प्लास्टिकचा वापर कमी झाला पाहिजे। प्लास्टिकमुळे संपूर्ण पर्यावरणाचा ऱ्हास होतोय आणि हे कुठं जर टाळायचं असेल तर अशा कास्ता पाईप सारख्या कंपन्या पुढे आल्या पाहिजेत आणि या कंपन्या पुढे आल्यानंतर निश्चितपणानं तुमच्या आमच्या मनात जो प्लास्टिक मुक्तीचा हा भारत प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे, हा महाराष्ट्र प्लास्टिक मुक्त झाला पाहिजे, ही जी आपली संकल्पना आहे ती निश्चितपणानं पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून मी कास्ता पाईप यांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं पंढरपूर नगर परिषदे वतीनं उपनगराध्यक्ष सर्व नगरसेवकांच्या वतीनं त्यांना शुभेच्छा देतो। स्वच्छ पंढरपूर प्लास्टिक मुक्त पंढरपूर यासाठी आपण कास्ता पाईपला विनंती केलेली होती की आपण कापडी पिशव्याचं वितरण करावं, तर त्यांनी 50,000 पिशव्या आता व्यापाऱ्यांना देण्यासाठी पंढरपूर नगर परिषदेकडे दिल्या आणि प्लास्टिक मुक्त पंढरपूर होण्यासाठी एक पाऊल पुढे आता आपण टाकलेलं आहे। तर प्लास्टिक हे आपल्याला खरंच हानिकारक आहे, तर त्यानं मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतंय, वेगवेगळ्या समस्या उपलब्ध व्हायला लागलेल्या आहेत। तर या संकल्पनेसाठी कास्ता पाईप पुढे आले, तर त्यांचे मी या ठिकाणी नगर परिषद पंढरपूरच्या वतीनं आभार मानतो। असंच सहकार्य पंढरपूर नगर परिषदेला पर्यावरणासाठी आणि विविध उपक्रमांमध्ये त्यांचं राहावं। वारी काळात त्यांनी वेगवेगळे सेवा उपक्रम पण राबवत आहेत। तर अजूनही वेगवेगळ्या कंपन्यांना पण आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त CSR फंड जो आपला आहे तो अशा सेवा कार्यांमध्ये आपण उपलब्ध करून द्यावा आणि सेवेसाठी एक पाऊल पुढे टाकावं। आज पंढरपूर नगरपालिकेमध्ये कास्ता पाईपने त्यांनी 50,000 पिशवी द्यायचा उपक्रम राबवलेला आहे। खरंच मी आता साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मी त्यांना धन्यवाद देतो। एक वारकरी जे प्रसाद चिरमुरे हे घेत असताना त्यांची पिशवी नसल्यास प्लास्टिक पिशवी त्यांनी घेतात, पण प्लास्टिकचं बंदी घातलेले आता ज्या ठिकाणी मूळच कारखाने प्लास्टिकचे ती सुद्धा बंद करावी आणि ह्या पिशवीमुळे वारकऱ्याची चांगली सोय होणार आहे आणि कास्ता पाईपचे त्यांचे अधिकारी ही त्यांना खरंच मी शुभेच्छा देतो की चांगल्या प्रकारे राबवलं उपक्रम राबवलाय। ह्याच्याबरोबर आम्हाला पंढरपूर शहरामध्ये एक येणाऱ्या पंढरपूरमध्ये आमच्या स्वागत गेट आहे, तिथे त्यांचं स्वागत गेट असो तिथे एक चांगला उपक्रम राबवावे आणि चांगली त्यांनी त्यांच्या कास्ता पाईपचा भरभराट होऊन त्यांना पुढे काढून जावं असं मी विचारी प्रार्थना करतो। आम्हाला त्यांनी नगरपालिकेला सगळ्याला आम्हाला बोलवून आमच्या हस्ते दिलं, त्याच्यामुळे मी त्यांचं धन्यवाद देतो। कार्यक्रम पंढरपूर नगर परिषदेमध्ये पार पडलेला आहे, काय सांगता? आज आपल्या पंढरपूर नगर परिषदेमध्ये कास्ता पाईप यांच्या माध्यमातून आदरणीय केळकर साहेब इथं आहेत, त्यांच्या सौजन्याने कास्ता पाईपच्या सौजन्याने आपल्या पंढरपूर नगर परिषदेला आणि आपल्या भागामध्ये जेवढे व्यापारी आहेत त्यांच्या ह्याच्यासाठी 50,000 कापडी पिशव्यांचं म्हणजे वाटप झालेलं आहे कास्ता पाईपच्या माध्यमातून। खरं तर प्लास्टिक मुक्त शहर करण्याच्या दृष्टिकोनातून एक पाऊल पुढे टाकत आहोत आणि मी कास्ता पाईपचं मनापासून आभार व्यक्त करते की त्यांनी नगर परिषदेला आणि इथील व्यापारी वर्ग जो आहे त्यांना ह्या कापडी पिशव्याचं जे वाटप केलेलं आहे ते अतिशय म्हणजे स्तुत्य असा उपक्रम त्यांच्या माध्यमातून इथं राबवला गेलेला आहे। त्यांचा असंच सहकार्य आमच्या नगर परिषदेला राहो ही आशा व्यक्त करते आणि परत एकदा कास्ता पाईप आणि त्यांच्या सर्व टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करते आणि पंढरपूर मधील सर्व व्यापारी वर्ग असतील, छोटे मोठे विक्रेते असतील, त्यांना आवाहन करते की सगळ्यांनी कापडी पिशवीचा वापर करावा आणि तसंच सगळ्या नागरिकांना देखील आवाहन करते की आपण देखील कापडी पिशवीचा वापर करावा, प्लास्टिकचा वापर कमी करावा, अन्यथा करून नाही केला तरी चालतोय, कारण प्लास्टिक हे आपल्या सर्वांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून अतिशय घातक आहे। तसेच येणाऱ्या काळामध्ये प्लास्टिकच्या वापरामुळे जो काही दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतोय तो अतिशय घातक आहे। याचा विचार लक्षात घेता सगळ्यांनी एक पाऊल कापडी पिशवी वापरण्याकडे आणि प्लास्टिक मुक्तीकडे करावा असं मी आवाहन करते सगळ्यांना। प्लास्टिक मुक्त पंढरपूर आपण करूया।
तुमच्या कंपनीच्या वतीने 50,000 पिशव्या वाटप केलेल्या आहेत, काय सांगता? सगळ्यात पहिल्यांदा मी नगर परिषद पंढरपूरचे आभार मानतो की त्यांनी आमच्याकडे ही मागणी घातली. त्यानंतर जसेच त्यांनी ही मागणी आमच्याकडे घातली तर हे विचार की प्लास्टिक मुक्त पंढरपूर किंवा प्लास्टिक मुक्त भारताचं एक हे जसं मॅडमने आता सांगितलं की एक हे छोटंसं पाऊल का होईना आहे, त्याच प्रयासात आम्ही आमचा सहभाग देण्याचा प्रयत्न केला आणि आम्ही अपेक्षा करतो की पुढेच आम्ही अशा छोट्या छोट्या कार्यक्रमातून छोट्या उपक्रमातून अजून ही गोष्ट पुढे घेऊन जाऊ आणि असं सहयोग पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त ठेवण्यात कंपनी कास्ता पाईप्स ही पुढे घेऊन येईल.